नमस्कार. स्टार भारत न्यूज वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू माफियावर प्रशासनाने आजपर्यंतची सर्वात मोठी आणि थरारक कार्यवाही केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः मध्यरात्री गोदावरी नदीपात्रात धडक देत वाळू माफियाचा काळा बाजार उद्ध्वस्त केला. पहाटे 1:30 वाजता पिंपळगाव निमजी येथे सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कार्यवाही करत तब्बल 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या धडक मोहिमेत तहसीलदार संजय वारकर, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधनकर यांनी महत्वाची भूमिका बजावत वाळू माफियांना अक्षरशः हादरा दिला आहे. कार्यवाही दरम्यान 2 बोटी आणि तब्बल 20 तराफे जाळून नष्ट करण्यात आले. तर 125 ब्रास वाळू प्रशासनाने जप्त केली आहे. एवढ्यावरच न थांबता शहर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारी 2 वाहनेही पकडण्यात आली आहेत. महसूल आणि पोलीस विभागाच्या या संयुक्त कार्यवाहीमुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले असून नियम तोडणाऱ्यांवर यापुढेही कठोर कार्यवाही सुरूच राहणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे. एकंदरीत गोदावरी पात्रात सुरू असलेल्या काळ्या धंद्यावर प्रशासनाचा बुलडोझर फिरल्याने नांदेड जिल्हाभर या कार्यवाहीची जोरदार चर्चा रंगली आहे.